हॅलो स्टुडंट्स, जेई मेन 2024 सेशन 1 साठी ॲडमिट कार्डे रिलीज झालेले आहेत. आता फर्स्ट शिफ्टच्या विद्यार्थ्यांनी एक्झाम सेंटरवरती किती वाजता पोहोचणं गरजेचं आहे? सेकंड शिफ्टच्या विद्यार्थ्यांनी एक्झाम सेंटरवरती किती वाजता पोहोचणं गरजेचं आहे? एक्झामला जाताना सोबत काय काय वस्तू घेऊन जायचे आहेत? एक्झामच्या काय काय इम्पॉर्टंट इन्स्ट्रक्शन्स आहेत? तर या सगळ्या गोष्टी आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत. सो फॉर आवर अंडरस्टँडिंग मी एका विद्यार्थ्याचं इथं ॲडमिट कार्ड, जेई मेन फर्स्ट सेशनचं ॲडमिट कार्ड या ठिकाणी डाउनलोड केलेलं आहे. फॉर द सेफ्टी पर्पज मी काही डिटेल्स त्याचे हाईड केले, जसं की त्याचं नाव, त्याचं ॲप्लिकेशन नंबर, त्याचा फोटो, त्याचे सिग्नेचर हे मी हाईड केलेले आहे. सो जेव्हा तुमचं ॲडमिट कार्ड येणार आहे तर तेव्हा तुम्हाला पहिल्यांदा काय करायचं की तुमचं नावाचं जे स्पेलिंग इथं तुम्हाला दिसेल ते स्पेलिंग बरोबर आहे का चेक करून घ्यायचं आहे. तुम्ही ज्या कॅटेगरीमधून फॉर्म भरला होता त्याच कॅटेगरीसाठी ॲडमिट कार्ड आलेलं आहे का ते चेक करायचं आहे. तुम्ही जर डिसॅबिलिटीसाठी ऑप्ट केला असेल तर ते इथं येस म्हणून आलेलं आहे का ते चेक करायचं आहे. त्यानंतर तुमचाच फोटो आहे का, तुमची साईन ॲडमिट कार्डवरती आली आहे का ते चेक करायचं आहे. त्याच्यानंतर तुम्ही खाली स्क्रोल केलं तर तुम्ही कोणत्या सब्जेक्टसाठी जेईचा फॉर्म भरला होता तो इथं समजेल. आता या विद्यार्थ्याने आर्किटेक्चरसाठी फॉर्म भरला होता तर इथं आर्किटेक्चर म्हणून आलेलं आहे. तुम्ही जर इंजिनिअरिंगसाठी भरला असेल तर इथं बीई बीटेक म्हणून लिहून येईल. त्यानंतर तुमचा क्वेश्चन पेपर कोणत्या लँग्वेजमध्ये असणार आहे. जेईचा फॉर्म भरताना आपल्याला विचारलं होतं की क्वेश्चन पेपर तुम्हाला कोणत्या लँग्वेजमध्ये हवं आहे, तर तिथे इंग्लिश सिलेक्ट केलं होतं त्यामुळे इथे इंग्लिश असं आलेलं आहे. त्यानंतर विद्यार्थ्याची एक्झाम ही किती तारखेला होणार आहे. सो इथं आता या विद्यार्थ्याची 24 तारखेला एक्झाम होणार आहे. सो एक्झामची डेट या ठिकाणी आलेली आहे. एक्झाम 2 शिफ्टमध्ये होत होते. शिफ्ट 1 म्हणजे मॉर्निंग शिफ्ट असते, शिफ्ट 2 म्हणजे आफ्टरनून शिफ्ट असते. सो या विद्यार्थ्याची सेकंड शिफ्टमध्ये एक्झाम होणार आहे. एक्झामचा टाइम सुद्धा या ठिकाणी दिलेला आहे, 3 ते 6 या वेळेमध्ये या विद्यार्थ्याची एक्झाम होणार आहे. आता एक्झामचा ऍक्च्युअल टाइम 3 ते 6 आहे, पण विद्यार्थ्याला रिपोर्ट किती वाजता करायचं आहे बघा. रिपोर्टिंग किती वाजता करायचं हे सुद्धा इथं दिलेलं आहे. 1:20 त्या विद्यार्थ्याला रिपोर्टिंग करायचंय. एक्झाम चालू होणार आहे 3 वाजता, पण रिपोर्टिंग मात्र 1:20 करायचंय. आता ते काय एवढं लवकर करायला लागतं हे सुद्धा आपण बघणार आहे. एंट्री गेट क्लोजिंग टाइम म्हणजे काय की 2:30 वाजेपर्यंतच लास्ट, 2:30 नंतर एकाही विद्यार्थ्याला आतमध्ये सोडलं जाणार नाही. सो 3ला जरी एक्झाम असली तरी लास्ट 2:30 वाजता तुम्हाला आतमध्ये घेतलं जाणार आहे, त्याच्यानंतर तुम्हाला आतमध्ये घेतलं जाणार नाही. आता एक्झाम कोणत्या स्टेटमध्ये आहे, एक्झामची सिटी कोणती आहे, तर आपण जे मल्टिपल सिटीचे ऑप्शन्स दिले होते तर त्यातला जो पहिला सिटीचा ऑप्शन होता तो या विद्यार्थ्याला मिळालेला आहे. एक्झाम सेंटर कोणतं आहे व एक्झाम सेंटरचा ऍड्रेस या दोन्ही डिटेल्स इथं दिलेले आहेत. त्याच्यानंतर एक सेल्फ डिक्लेरेशनचा फॉर्म आहे जो सगळ्या विद्यार्थ्यांना भरावा लागतो. इथं विद्यार्थ्याचं नाव येईल, रेसिडेंट ऑफ जो काही विद्यार्थ्याचा ऍड्रेस असेल सांगली महाराष्ट्र तो ऍड्रेस या ठिकाणी येईल. त्यानंतर इथे एक हायलाइट काय गोष्ट केली आहे बघा. द कॅन्डिडेट्स वेअर ऍडवाइज टू रजिस्टर थ्रू डिजी लॉकर. Those who did not register through the DigiLocker/ABC ID authentication through non-other options need to report early on the day of examination at least 1 hour earlier to get their biometrics recorded at the exam center. याचा अर्थ काय की जेव्हा जेईचा फॉर्म भरायला चालू झाले होते त्यावेळी आपण बऱ्याच विद्यार्थ्यांना सांगितलं होतं की अगोदर तुमचे डिजिलॉकरचे ऍप्लिकेशन ओपन करून घ्या व त्याच्या थ्रूच आपण जेईचा फॉर्म भरूया. आता ज्या विद्यार्थ्यांनी डिजिलॉकरच्या थ्रू जेईचा फॉर्म भरलेला नाही तर अशा विद्यार्थ्यांना 1 तास अगोदर जावं लागणार आहे. सो ज्यांनी डिजिलॉकरच्या थ्रू फॉर्म भरला होता त्यांना 1 तास अगोदर जाण्याची गरज नाही. त्यांनी एक्झाम सेंटरवर त्यांना जे त्यांच्या ऍडमिट कार्डवरती टाइम दिलेला आहे त्या टाइमनुसार ते गेले तरी चालतील. कॅन्डिडेट्स फोटो, आता इथं 3 बॉक्स दिलेले आहेत तर या 3 बॉक्सेसमध्ये काय करायचं आपल्याला. पहिल्या बॉक्समध्ये काय करायचं की कॅन्डिडेट्स फोटो सेम ॲज अपलोडेड ऑन द ऍप्लिकेशन फॉर्म टू बी अपेक्स बिफोर रिचिंग द सेंटर. म्हणजे इथं ऍडमिट कार्डवरती जो तुमचा इथं फोटो आलेला आहे तो सेम फोटो तुम्हाला या ठिकाणी पेस्ट करायचा आहे. कधी, एक्झाम सेंटरवरती जाण्याच्या अगोदर. एक्झाम सेंटरवरती जाण्याच्या अगोदर सेम फोटो तुम्हाला इथं पेस्ट करायचा आहे, मगच एक्झाम सेंटरला जायचंय. सेकंड बॉक्समध्ये काय करायचं, कॅन्डिडेट्स लेफ्ट हँड थंब इम्प्रेशन टू बी अपेक्स बिफोर रिचिंग द सेंटर. म्हणजे एक्झाम सेंटरवरती जाण्याच्या अगोदर तुम्हाला इथं तुमच्या डाव्या हाताच्या अंगठ्याचा ठसा इथं या ठिकाणी तुम्हाला घ्यायचा आहे. थर्ड बॉक्समध्ये काय करायचं, कॅन्डिडेट सिग्नेचर. ही सिग्नेचर मात्र तुम्हाला सेंटरवरती गेल्यावरतीच करायचं आहे. तिथं जे रिस्पेक्टिव्ह सुपरवायझर असतील त्यांच्या समोर ही सिग्नेचर तुम्हाला करायला लागते. सो इथं फोटो तुम्ही घरातूनच लावून जायचं आहे, इथं थंब इम्प्रेशन पण घरातूनच करून जायचं आहे, सिग्नेचर मात्र सेंटरवरती गेल्यावरतीच करायचे. त्यानंतर काय म्हणलेलं आहे बघा, द कॅन्डिडेट्स मस्ट रीच द सेंटर ऍट द टाइम ऍज इंडिकेटेड अगेन्स्ट द रिपोर्टिंग एंट्री टाइम ऍट द सेंटर इन द ऍडमिट कार्ड. म्हणजे ऍडमिट कार्डवरती जे टाइम दिले ते टाइम अगोदर तुम्ही बघून घ्या की किती वाजता तुम्हाला सेंटरवरती पोहोचायचं आहे. नो कॅन्डिडेट शॅल बी परमिटेड टू एंटर आफ्टर द गेट क्लोजिंग टाइम. जसं की आता मी सांगितलं की एकदा गेट क्लोजिंग टाइम म्हणजे तुमची सेकंड शिफ्ट असेल 2:30 वाजता नंतर तुम्हाला सेंटरवरती घेतलं जाणार नाही. सो तुम्ही टाइम मध्ये पोहोचणं गरजेचं आहे.
द ऍडमिट कार्ड कन्सिस्ट ऑफ 4 पेजेस. तुमचं ऍडमिट कार्ड जे असणार आहे ते टोटल 4 पेजेसचं असणार आहे. तुम्ही जेव्हा एक्झामसाठी जाणार आहात ते चारीच्या चारी पेजेसचे तुम्हाला प्रिंटआउट घेऊन जायचे व ज्या काही मॅन्डेटरी डिटेल्स मी आता सांगितल्या ते फिलअप करून फोटो लावून ते तुम्हाला घेऊन जायचं. द कॅन्डिडेट्स आर ॲडवान्स टू व्हेरीफाय द लोकेशन ऑफ द टेस्ट व्हेन्यू अ डे इन ॲडव्हान्स. म्हणजे काय, तुमची एक्झाम तुम्हाला तुमचं ऍडमिट कार्ड हे अगोदर 3 दिवस अगोदर तरी मिळणारच आहे. सो जेव्हा तुम्हाला 3 दिवस अगोदर मिळणार आहे तो सेंटर कुठं आले हे चेक करायचं आहे. 1 दिवस अगोदर त्या सेंटरवरती जाऊन चेक करून घ्यायचं की व्हेरीफाय माझा नंबर इथंच आलेला आहे. दुसऱ्या दिवशी एक्झामच्या दिवशी तुम्हाला काही प्रॉब्लेम नको सेंटर शोधण्यामध्ये. सो 1 दिवस अगोदर जाऊन सेंटर तुमचं नेमकं कुठं आलेलं आहे त्या ऍड्रेसवरती एकदा जाऊन व्हिजिट करून यायचं. त्यानंतर इफ रिलीजन कस्टम्स रिक्वायर्ड टू विअर स्पेसिफिक अटायर प्लीज व्हिजिट द सेंटर अर्ली. म्हणजे तुम्ही तुमचे रिलिजियस काही ड्रेस असतील किंवा आणि काही गोष्टी तुम्ही विअर करणार असाल तर त्याच्यासाठी थोडेसे तुम्हाला तिथं कॉम्प्लिकेशन्स किंवा प्रॉब्लेम्स होऊ शकतात. सो सेफ्टीसाठी थोडंसं लवकर तुम्ही तिथं पोहोचणं गरजेचं आहे. त्यानंतर काय काय गोष्टी घेऊन जायच्या आहेत, म्हणजे एक्झाम सेंटरवरती जाताना सोबत काय घेऊन जायचे हे बरेच लोक विचारत असतात. तर ह्याच्यामध्ये पहिली गोष्ट काय, पर्सनल ट्रान्सपरंट वॉटर बॉटल. हा जो काही 3-4 तासाचा टाइम आहे त्याच्यामध्ये तुम्हाला ताण वगैरे लागेल. सो त्याच्यासाठी तुमची स्वतःची वॉटर बॉटल तुमच्याकडे असणं गरजेचं आहे. पण ती कशी असायला पाहिजे, ती ट्रान्सपरंट वॉटर बॉटल तुमच्याकडे असणं गरजेचं आहे. त्याच्यावरती कसल्याही प्रकारचं स्टिकर असता कामा नये किंवा त्याच्यावरती काही लिहिलेलं असतं कामा नये किंवा ते कलर वॉटर बॉटल त्या ठिकाणी चालत नाही. सो ट्रान्सपरंट वॉटर बॉटल तुमच्याकडे असणं गरजेचं आहे. अ सिम्पल ट्रान्सपरंट बॉल पॉईंट पेन, सिम्पल ट्रान्सपरंट बॉल पेन तुमच्याकडे असणं गरजेचं आहे. त्याच्यावरतीही कसलेही स्टिकर त्याच्यावरती असता कामा नयेत. हा सिम्पल ट्रान्सपरंट बॉल पेन तुम्हाला घेऊन जायचे. ऍडमिट कार्ड डाउनलोडेड फ्रॉम द एनटीए वेबसाईट. एनटीएची वेबसाईट जिथून ऍडमिट कार्ड डाउनलोड करायचे ती लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये मिळेल. सो तिथून जे 4 पेजेसचं ऍडमिट कार्ड असणार आहे ते पूर्ण तुम्हाला डाउनलोड करून त्याची कलर प्रिंटआउट काढून घ्या. बरेच जण विचारतात की कलरच काढणं गरजेचं आहे का, ब्लॅक अँड व्हाईट चालणार नाही का. तर ब्लॅक अँड व्हाईट पण चालते, पण कलर ऍडमिट कार्डमध्ये तुमचे फोटो थोडेसे व्यवस्थित येतात, तुमची सिग्नेचर व्यवस्थित येते. सो तुम्हाला सेंटरवरती काही प्रॉब्लेम येणार नाही. तो शक्यतो कलर प्रिंटआउट काढा. ऍडिशनल वन ऍडिशनल वन पासपोर्ट साइज फोटोग्राफ फॉर पेस्टिंग ऑन द अटेंडन्स शीट. एक तुम्हाला ऍडमिट कार्डवरती फोटो लावायचा आहे आणि एक अटेंडन्स शीट वरती लावायचा आहे. सो असे मिनिमम 2 फोटो तुम्हाला सोबत घेऊन जायला लागतात. पण मी सांगतो की कमीत कमी 3 ते 4 फोटोग्राफ सेफ्टी पर्पजसाठी तुम्ही घेऊन जावा. ओरिजिनल व्हॅलिड आयडी प्रूफ. आता हे आयडी प्रूफ कशासाठी लागतं, तर तुमचं जे ऍडमिट कार्डवरती नाव आलेलं आहे व एक्झामसाठी तुम्ही जात आहात तर सेमच पर्सन एक्झामसाठी जात आहे याच्या व्हेरिफिकेशनसाठी तुमचं गव्हर्नमेंट अप्रूव्ड आयडी प्रूफ तुम्हाला घेऊन जायला लागतं. मग याच्यामध्ये काय येतं की तुमचं आधार कार्ड असेल, तुमचं ड्रायव्हिंग लायसन्स असेल किंवा तुमचं बँक पासबुक असेल ज्याच्यावरती तुमचं नाव आणि फोटो असेल, असं एखादं गव्हर्नमेंट अप्रूव्ड आयडी प्रूफ तुम्हाला सोबत घेऊन जायचं आहे. या सगळ्या गोष्टी तुम्हाला घेऊन जायच्या. आता ज्या विद्यार्थ्यांनी डिसॅबिलिटी कॅटेगरीमधून फॉर्म भरला होता अशा विद्यार्थ्यांनी त्यांचं डिसॅबिलिटी सर्टिफिकेट सुद्धा घेऊन जाणं गरजेचं आहे. त्यानंतर बरेच जण विचारतात की इलेक्ट्रॉनिक गॅजेट्स म्हणजे मोबाईल असेल किंवा तुमचं डिजिटल वॉच असेल तर हे सगळं घेऊन जाऊ शकतो का, तर हे सगळं घेऊन जायला परमिशन नाही. शक्यतो ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही घरीच ठेवून गेला तर बेटर राहील तुमच्यासाठी. त्यानंतर काय म्हणलेलं आहे, शूज फुटवेअर विथ थिक सोल्स अँड गार्मेंट्स विथ लार्ज बटन्स आर नॉट परमिटेड. सो शक्यतो शूज घालणं टाळा. साधं चप्पल असेल किंवा तुमचं सँडल असेल तर ते घालून जावा. तुमचं जे साधा सिम्पल टी शर्ट ज्याला कमीत कमी पॉकेट्स असतील किंवा सिम्पल पॅन्ट ज्याला कमीत कमी पॉकेट्स असतील, कमीत कमी चेन्स असतील, असे सिम्पल ड्रेस तुम्ही घालून एक्झामसाठी जावा. तर तुम्हाला काही प्रॉब्लेम येणार. तुम्ही मल्टिपल पॉकेट्स असणारे किंवा मल्टिपल चेन असणारे पॅन्ट्स जर घातले किंवा शर्ट्स घातले तर चेकिंगमध्ये त्यांना प्रॉब्लेम होईल. त्यानंतर काय म्हणलेलं, ब्लँक पेपर शीट्स फॉर द रफ वर्क विल बी प्रोव्हाइडेड. म्हणजे तुम्हाला तिथं काही कॅल्क्युलेशन्स करायचे असतील तर तिथं रफ शीट्स ह्या प्रोव्हाइड केल्या जातात. तुम्ही घरातून एक्स्ट्रा पेपर वगैरे काहीही न्यायचं नाही. तिथं तुम्हाला रफ शीट्स दिल्या जातात, त्याच्यावरती तुमचा रोल नंबर, तुमचे सिग्नेचर हे सगळे घेतले जाते. त्याची पण एक दरवर्षी कमीत कमी तुम्हाला एक 6 दिल्या जातात शीट्स, त्याच्यापेक्षा जास्ती दिल्या जात नाहीत. सो या 6 शीट्स ज्या काही तुम्हाला दिल्या जाणार आहेत त्याच्यावरती तुम्हाला रफ कॅल्क्युलेशन्स करायचे आहेत. पण जेव्हा तुमची एक्झाम संपणार आहे 3 तासाची त्यावेळी रिटर्न येताना त्या रफ शीट्स तुम्हाला तिथंच जमा करायला लागतात. त्याचबरोबर तुमचं ऍडमिट कार्ड सुद्धा तिथं जमा करून घेतलं जातं. तुमच्या रफ शीट्स आणि ऍडमिट कार्ड ह्या दोन्ही गोष्टी तुम्हाला तिथं सबमिट करूनच परत द्यायला लागतं. आता एक्झामचे टायमिंग्स कसे असणार आहेत बघा. 2 स्लॉट मध्ये एक्झाम्स होणार आहेत. जसं की मी अगोदर सांगितलं होतं की एक मॉर्निंग स्लॉट असेल आणि एक आफ्टरनूनचा स्लॉट असेल. सो मॉर्निंगची एक्झाम किती वाजता आहे, तर सकाळी 9 वाजता ही एक्झाम चालू होणार आहे आणि आफ्टरनूनची किती वाजता आहे तर 3 वाजता चालू होणार आहे. पण एक्झाम जरी 9 वाजता असेल तरी सेंटरवरती तुम्हाला किती वाजता पोहोचायचं आहे, तर सकाळी 7 वाजता तुम्हाला सेंटरवरती पोहोचायचं आहे. 7 ते 8:30 मध्ये काय काय होणार आहे बघा तुमचं.
तुमचे बायोमेट्रिक होणार आहे, तुमचं अटेंडन्स होणार आहे, तुमचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होणार आहे, तुमचं ऍडमिट कार्ड चेक केलं जाणार आहे, तुमचं सिग्नेचर, फोटो. तर या सगळ्या गोष्टी तुमचे 7 ते 8:30 व दुपारच्या स्लॉटमध्ये जे असतील त्यांचे 1 ते 2:30 पर्यंत ह्या सगळ्या गोष्टी केल्या जाणार आहेत. त्यानंतर 8:30 ते 8:50 मध्ये काय करणार आहे, तर तुम्हाला सगळे इन्स्ट्रक्शन दिल्या जातील की आतमध्ये जाऊन कसं बसायचं आहे, त्यानंतर काय करायचं. तर तिथं जे सुपरवायझर असतील त्यांच्याकडून तुम्हाला इन्स्ट्रक्शन दिल्या जातील. 8:50 ते 9 पर्यंत काय करायचं की तुम्हाला लॉग इन करायचं. लॉग इन केल्यानंतर तुमच्या स्क्रीनवरती ज्या काही एक्झाम रिलेटेड इन्स्ट्रक्शन्स येतील, जसं की तुम्ही जे क्वेश्चन्स अटेम्प्ट केले तर ते कुठं तुम्हाला दिसणार आहेत, नॉन अटेम्प्टेड क्वेश्चन्स कुठं दिसणार आहेत, क्वेश्चन नेक्स्ट कसा करायचा, प्रिव्हियस क्वेश्चनला कसं जायचं. तर ह्या सगळ्या इन्स्ट्रक्शन्स ह्या तुम्हाला 10 मिनिटांमध्ये वाचून घ्यायचे व शार्प 9 वाजता तुम्हाला एक्झाम स्टार्ट करायचे. सेम दुपारीचा जो ज्यांचा स्लॉट असणार त्यांच्यासाठी सुद्धा सेम शेड्यूल राहील. सो ज्यांचं 3 वाजता एक्झाम आहे त्यांनी 1 वाजता सेंटरवरती पोहोचणं गरजेचं आहे. त्यानंतर अजून एकदा की सोबत काय काय घेऊन जायचं आहे, की प्रिंटआउट कॉपी, ऍडमिट कार्डची प्रिंटआउट कॉपी कलरमध्ये शक्यतो घेऊन जावा. 4 पेजेसचे घेऊन जायचे. 1 पासपोर्ट साईज फोटोग्राफ इथं म्हणलेला आहे, पण मिनिमम 2 तुम्हाला लागणार आहेत. एक ऍडमिट कार्ड वरती लावायचा आहे आणि एक अटेंडन्स शीट वरती. सो 3-4 फोटोग्राफ सेफ्टीसाठी तुम्ही घेऊन जायचं आहे. ऑथोराइज फोटो आयडी जसं की आधार कार्ड असेल, तुमचं पॅन कार्ड असेल, ड्रायव्हिंग लायसन्स असेल, वोटर आयडी असेल, पासपोर्ट असेल, असं जे काही गव्हर्नमेंट अप्रूव्ड आयडी प्रूफ ज्याच्यावरती तुमचं ऍडमिट कार्डवरचं नाव आणि तुमच्या गव्हर्नमेंट अप्रूव्ड आयडी प्रूफ वरती नाव जिथं सेम असेल असं एखादं गव्हर्नमेंट अप्रूव्ड आयडी प्रूफ तुम्हाला घेऊन जायचं आहे. ज्यांनी PWD मधून फॉर्म भरला होता त्या विद्यार्थ्यांनी डिसॅबिलिटी सर्टिफिकेट सुद्धा घेऊन जायचं आहे सोबत. एक ट्रान्सपरंट वॉटर बॉटल असेल किंवा एक ट्रान्सपरंट पेन असेल, हे सुद्धा तुम्ही जाताना घेऊन जायचं आहे. त्याबरोबर ज्या रफसाठी ज्या काही शीट्स तुम्हाला तिथे देणार आहेत ते तुम्हाला सेंटरवरतीच प्रोव्हाइड केल्या जाणार आहेत. आता हे जे ऍडमिट कार्ड होतं ते एका आर्किटेक्चरच्या मुलाचं मी डाउनलोड केलेलं होतं. इंजिनिअरिंगसाठी जे विद्यार्थी असतील त्यांचं सुद्धा लवकरच ऍडमिट कार्ड हे अवेलेबल होणार आहे. त्यासाठीची लिंक ही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी दिलेली आहे. अशाच इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओसाठी तुम्ही आरंभ करिअर ॲडवायझरच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व एंट्रन्स एक्झाम पासून ते इंजिनिअरिंगच्या ऍडमिशन पर्यंतच्या अपडेट जर तुम्हाला व्हॉट्सअपवरती हवे असतील तर डिस्क्रिप्शनमध्ये आरंभ करिअर ॲडवायझरच्या व्हॉट्सअप ग्रुपची लिंक सुद्धा दिलेली आहे. त्या ग्रुपलाही तुम्ही जॉईन करू शकता. थँक्यू.